तमाम पत्रकारांना आव्हान आहे का त्यांनी संपूर्ण पत्रकारांनी येऊन संपूर्ण नामांकित येऊन मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। तारीख काय असेल? तारीख आहे 7/3/2025 रोजी। वेळ काय असणार? वेळ 3 वाजता। आणि त्यावेळी घोड्यावर स्वार होऊन न्याय देण्यासाठी सज्ज होणार आहे। ज्याप्रमाणे याचा न्याय करण्यासाठी शिवाजी महाराज आले होते रांजाच्या पाटलाचा, तसाच घोड्यावर स्वार होऊन मी येणार आहे न्याय करण्यासाठी। नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या बरोबर आहेत नामदेव गोंधळी शेतकरी साहेब, काय सांगाल? बघताय तुम्ही, तुमचे जे पूर्णतः 13वी भांडाफोड पत्रकार परिषद होती आहे, तुम्ही पूर्ण तालुक्यात हे जे बॅनर लावले होते ते आता सध्या दिसत नाही, त्याचं मूळ कारण काय? नमस्कार पत्रकार मित्र हो, शेतकरी बांधवांनो, हा असा अन्याय व्हायला नको। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती 19 फेब्रुवारी 2025 रोजी। त्या निमित्ताने मी आपली पत्रकार परिषद 6 मार्च 2025 रोजी आहे, पण त्या निमित्ताने मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असल्यामुळं ते लावले होते, पण आणि परमिशन सुद्धा घेतली होती, तसे त्यांची फी सुद्धा भरून ते मी लावणार आहे। पण त्यांनी भेऊनच प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी वर्गाने त्याच्यातला मजकूर वाचून भेऊनच ते काढलेले आहेत। पण माझ्याकडे भरपूर आहे स्टॉक। तुम्हाला कोणी सांगितलं का ते बॅनर का काढले? कुठलं कारण सांगितलं का कोणी? हा, तर मला समजलं, सन्माननीय माझे नेते बाळाराव शेठ पाटील साहेब, परवा मी आलो होतो तर ते तहसीलदार साहेबांच्या दालनात होते, तर मी सुद्धा गेलो आत। तर मी विचार केला तर साहेब आणि साहेबांच्या सोबत दुसरे पण 3-4 लोक होते, त्यामुळे मी काय तिथे बसलो नाही। पण साहेब बाहेर आल्यावर त्यांना मी विचारलं, साहेब बरं माझा विषय काय घेतला का ना? हो बोलतो झाला। तर ते सोमवारी आपली मीटिंग लावणार आहेत प्रांत साहेब। हा, उद्याच्या सोमवारी साहेबांनी मीटिंग लावले बोलतो आपली। तर त्याच्यासाठी पवन चांडक साहेब, उपविभागीय अधिकारी हे असणार आहेत। साहेब बरं ठीक आहे। मग त्यांनी एवढं सांगितल्यावर मी पण नाही गेलो। मी ते साहेबांना चिठ्ठी दिली होती भेटण्यासाठी, पण साहेबांनी सांगितल्यावर मी आलो, मी काम करत होतो। कारण काय, त्यांनी माझे बॅनर काढले होते। मी विचार केला त्याला पांडूंनी वगैरे काढलेले असतील, तर पांडूला विचारलं तर बोलतो, पांडू बोलते मी नाही काढले, पण हा कोणतरी नेता यांच्या पाठीशी आहे। त्या नेत्याला हे करायला पाहिजे का बाबा हे भ्रष्ट लोक यांनी काय केलेलं आहे। अरे माझ्या नेत्याला त्या वाईट ना बोलत मी, पण त्यांनी माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असते असं हे काम केलेलं आहे। काकांची 4 कोटी रुपयाची जमीन मी विक्री केली आहे, खरेदी खतात त्याचे पैसे घेतलेले आहेत। वचन चिठ्ठी करार 20/11/2019 रोजीचा असताना सिद्धार्थ नरेंद्र भल्ला बरोबर परत दुसरा एक वचन चिठ्ठी करार 25 सप्टेंबर 2020 रोजीचा केलेला आहे, व त्याच्यावर माझ्या डुप्लिकेट सह्या मारलेल्या आहेत। म्हणजे हे कुठेतरी मी मरून जाणार आहेत असे याने केलं, उद्देशाने केलेलं आहे। या हरामखोर प्रकाश खैरे काम जवळ आला का तो साला येऊन इथे काड्या घालतो। आणि या हरामखोराला मी सांगितलं मोजणी झाल्यानंतर, आणि काकाचा पोरगा त्याच्या सोबत होता ना, अरे त्यांनी बरं एवढं हे केले 9 ते 10 गुंठे अतिक्रमण। आणि आम्ही इथं आलो होतो भूमी अभिलेखच्या इथं, त्यांना सांगून त्यांनी 24/12/2000 नोंद काढलाच नको होती। अरे बोलतो तुमची जमीन त्या टेपावर निघल। टेपावर कशी निघल? परत प्रशांतदादा आदरणीय विद्यमान आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे 4 मीटिंग झाल्या, 3 मीटिंग झाल्या। एका मीटिंगला होता तो, नंतर त्यांनी मी सांगितलं साहेब बरं हा असा काड्या घालतं तर याला घेऊच नका। आणि साहेबांनी पण विचार केला, त्यावेळी त्याला तो नव्हताच आणि त्याला घेतलाच नाही। मग मी त्यांचे सल्लागार प्रशांतदादांचे धोंगडे साहेब आणि मी, त्या अगोदर धोंगडे साहेब मला बोलले, अरे झालेला 7/12 बरोबर। साहेब बरं कसं काय बरोबर आहे? काकांची जमीन वाटणीपत्राचं क्षेत्र रजिस्टर वाटणीपत्र 4/15 वरील तर 24/12/2021 रोजी नावावर झालेलं आहे, आणि खरेदी खात्यात मी पैसे घेतलेले आहेत। पान नंबर हे 1639 वर आहे। आणि सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा काय बोलत होता काकाच्या समोर सुनावणीच्या तारखेवर शीतच, हे सब तुम किया आहे, तरी हा काका माझा काहीच बोलत नाही। काय चुकीच्या लेखी पुरुषेश्वर काकांनी सहीच करायला नको, त्यात एवढा चुकीचं लिहिलेलं आहे ना। 14/1/2021 रोजीचा अर्ज परशुराम सीताराम गोंधळे यांचा होता, आणि ते त्यांच्या पोरांना विचारून मी सही घेतली होती। सरकारी कागद बेकायदेशीर बदल हे नक्की झाले। सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल म्हणजे त्यांनी संपूर्ण सगळ्यांनी संगनमताने षडयंत्राने हा सगळा तलाठी रिपोर्ट, मंडळ अधिकारी रिपोर्ट हा संपूर्ण करायला सांगणारा योच हरामखोर प्रकाश खैरे
काकाला काय आमचे समजतं त्याच्यात? काकाला काय सांगितलं, अरे तुमच्या नावाचा 7/12 आहे. अरे 7/12 आहे तो मी सांगला, अरे शिक्के मारू दे, या किती लोकांना फसवतात गरीब शेतकऱ्यांना माझ्या. हा 7/12 हा वाढीव 7/12 आहे, हे प्रशांत दादा साहेब यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणून तर ते मला बोलले ना यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही हे करतो म्हणून. तसेच आमदार बादली साहेब हे सुद्धा मला बोलले का मला 3 वेळा त्यांनी बोलायचे चान्स दिले, ते तर माझे फेवरेट झालेत आता. 3 वेळा बोलण्याचे चान्स दिले आमसभेत. विक्रांत दादा पाटील साहेबांना पण मी भेटलेलो आहे 2 वेळा. आणि आता आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गृहमंत्री आहेत त्यांना मी पत्र लिहिलं आहे. 12 पाणी अर्ज लिहिलेला आहे, तक्रार अर्ज. तो अर्ज अजून काही आला नाही. त्या प्रकाश खैरीची चौकशी लावा म्हणून सांगितलेले आहे. काकाच्या मुलांनी खोटा अफिडेव्हिट केलेला आहे. थांबा जरा, माझं पूर्ण ऐकू द्या. खोटा अफिडेव्हिट केलेला आहे, यांच्यासाठी मी भांडतो. त्यांनीच खोटा अफिडेव्हिट केलेला आहे. म्हणजे काय हे चाललंय, या आपल्याच लोकांना षडयंत्र. काकांची जमीन मी विकून गेलो वरती, मी काय गेलो नाही. कुठेतरी देव माझ्या पाठीशी असेल, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी वाचल्यामुळे त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा 24/12/2021 रोजी एकच 7/12 व्हायला होता. आणि तो 7/12 म्हणजे 17.70 1 गुंठा वर्कस 0.65 फूट करावा. हा काकांचं वाटणीपासून क्षेत्र आहे, त्यांच्या नावाने फक्त एकच 7/12 व्हायला होता. तो 7/12 तर श्री विक्रांत गिरी संसाराच्या नावावर झालाय. कारण सदर जमीन घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदरचा, त्यांनी काय केला, खरेदी करताना माझ्या नावावर त्याचे एजंट सिद्धार्थ आपला बाळू सुर्वे, हरचंद्र नारायण सुर्वे यांनी काय सांगितले, आमच्या शेठच्या नावावर 400 ते 500 एकर जमिनी आहेत व श्री विक्रांत गिरी संसारे आमच्या शेठचे नातेवाईक आहेत असे सांगून त्यांनी 24/12/2021 रोजी नाही सद्विम निबंधक पनवेल 3 वर्ग 2 येथे सदर खरेदी खत नोंदण्यात आले व सदर खरेदी खतात मी बेकायदेशीर नकाशा जोडून 24/11/2019 रोजी पण तो नरेंद्र दामोदर नाईक याची सही आहे त्याच्यावर. कारण 31/8/2020 रोजीचा मोजणी अर्जदार मीच होतो. म्हणजे मी जर मेलो असतं तर काय झालं असतं, यांनीच बेकायदेशीर नकाशा जोडून काकांची जमीन स्वस्त किमतीत विकून हा गेला. तसंच दिवाणी कोर्टात आता आलंय, वरिष्ठ सर दिवाणी न्यायालय पनवेल येथे जे आता डॉक्युमेंट आलेले आहेत. त्यांनी परत एक अजून वचनचिठ्ठी करार दाखवलेला आहे 25 सप्टेंबर 2020 रोजीचा. त्याच्यात विक्रांत गिरीश संसारीच्या बरोबर एक वचनचिठ्ठी करार आहे. अरे वचनचिठ्ठी करार तर 20/11/2019 रोजीचा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला बरोबर आहे. दैनिक सागर नोटीस आहे बरोबर आहे. आणि सदर त्या झेरॉक्स पेपरवर नितीन भोईर माझ्या अगोदर एक एजंट आहे, तो आला घेऊन सदर कागदपत्र. ते कागदपत्र झेरॉक्स पेपर होते, त्याच्यावर याची सही नव्हती. कोणाची? सिद्धार्थ नरेंद्र भल्लाची. हा नव्हती. मी ते विचारलं लगेच बाळू सुर्वेला, का रे त्यांनी सही का केली नाही? मी आजारी असल्या होतो, पण मी एवढं काय आजारी नव्हतो, मराला काय टाकलं नव्हतं. भले माझं वजन कमी झालं होतं, सुदबुद होती माझ्या व्यवस्थित. 17 ते 18 किलो वजन कमी झालं होतं. कोरोनाचा काल होता, लोक पटापटा मरत होते. या आराम कोरोना वाटला हा पण मरून जाईल या हिशोबात त्यांनी केलं होतं. पण मी काय मेलो नसल्यामुळे ते घाबरले. मग मी विक्री केलेल्या 24/8/2020 रोजीच्या जमिनीचा वाढीव 7/12 केलेला आहे त्यांनी. वाढीव 7/12 जमीन तर अस्तित्वातच नाही. म्हणून तुम्ही लिहिलं तिथं जगावे तर वाघासारखे लढावे तर. अरे काय ते लोक सांगतात तुला तो भल्ला मारून टाकेल. मी सांगा लगेच मेलो तरी चालेल. काय मला बायकोनी पण आता सोडून दिलाय. मी जुन्या घरात राहतो, अर्ज लिहितो. 56 फाईल झालेल्या आहेत माझ्या. कारण तिथे गेल्यावर तो माझा नातू मध्ये येऊन बसतो, तो म्हणतो मी तुझा अर्ज लिहितो. त्याला अर्ज लिहायच्यापेक्षा मी जुन्या घरात राहतो बरोबर. मग इकडे जुन्या घरात मी आपलं मी कपडे बिपडे मी ते विजय पाटील साहेबांना सांगितलं. जगदीश प्रांत साहेबांकडे ते आले होते. साहेब बरं मी काय करू आता, माझे पैसे पण संपलेले आहेत. एवढ्या पत्रकार परिषदा झालेल्या आहेत, त्या पत्रकार परिषदेला संपूर्ण पैसे संपलेले आहेत. माझ्यावर व्याज झालेला आहे एवढा. कारण मला 7 लाख रुपये कंपनीने भरा झाल्यामुळे घेतला होता. त्यांनी मला 7 लाख रुपये लोन दिली. 7 लाख रुपये लोन दिल्यावर त्याच्यातले 3 लाख रुपये मी आमच्या मानशीत आहेत, ते आमच्या नातेवाईक आहेत. जे पाटील होते त्या माझे ते आहेत, दैवतच आहेत माझे. आणि मला ते अन्नदाते आहेत. त्यांच्याबरोबर येऊन त्यांच्याकडे मी हे केली का माझी केस मॅडम ताई तुम्ही घ्या. कारण त्यांच्याकडे आल्यावर मी बिंदास झालो.
कारण त्या फौजदारी करण्यात माहीर आहेत. पण त्यांनी सदर केस त्यांचे मिस्टर संतोष म्हात्रे यांच्याकडे दिलंय आणि त्यांनी नंतर अगोदर ते बोलवते सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा लोळण घे देणार, पण नंतर त्याने ते खोटा अफिडेव्हिट केला. अरे तू पैसे घेतलेले आहेत. अरे मी पैसे घेतलेले आहेत ते माझ्या जमिनीचे आहेत. मी 4,30,000 गुंठ्याप्रमाणे पैसे घेतलेले आहेत. 83,20,500 घेतलेले आहेत. पण त्यांनी आता मी 2,15,000 प्रमाणे 38 गुंठ्याचे पैसे घेतले आहेत असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट, मंडलाधिकारी खोटा रिपोर्ट आणि ते कबूल आले माझ्यासोबत. का मंडलाधिकाऱ्यांनी काय केलं, फक्त 6ला नोंद घेतलीच नाही विवादग्रस्त नोंदवहीमध्ये. त्यांनी फक्त फेरफाराचा दिनांक 3667 अति तातडी पोट हिस्सा फेरफार 3667 याचा दिनांक फक्त बदललेला आहे. त्यांनी 30/12/2020 असताना तो 30/12/2021 फक्त पेन फिरवून त्याने सांगितलं, हो साहेब कसं काय केलं हो तुम्ही. नाही रे बालू सुर्वेने मला पैसे दिले मी केलं. म्हणजे हा हरचंद नारायण सुर्वे या शेतकऱ्यांना फसवतो. अरे कुठे ते न्हावी होते. शिवाजी महाराजांचा काल आलाय. 2 गोष्टी आपल्याला सांगायला मिळायला पाहिजेत. तो न्हावी होता शिवा काशीद म्हणून. त्या बिचाऱ्याने आपलं प्राण दिलं. एका पालखीत तो बसला, एका पालखीत शिवाजी महाराज. त्याला माहित आहे आपण मरणार आहे, पण त्याने तो त्याग केला नाही. हा न्हावी लोकांना फसवत आहे. कितीतरी त्याच्या अशी प्रकरण आहे, साहेबांना माहित असेल. हा हरचंद नारायण सुर्वे 31/8/2020 रोजीच्या मोजणी अर्जावर माझी सही नेली. आता हे जर मी मेलो असतो सांगितलं असतं, बघा बेकायदेशीर नकाशे यानेच जोडले. बेकायदेशीर नकाशे मीच जोडले आणि काकांची जमीन विकून गेला. बघा त्या नकाशात खरेदी खत पान 2539 वर सदर नकाशा मीच दिला होता जोडण्यासाठी वाटणी पत्राचा. सदर खरेदी खतात पान 1239 वर काय विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे दक्षिणेकडील. हे पान 1239 वर आहे. तसेच खरेदी खत पान 1039 वर एकूण क्षेत्र 38.70 गुंठे पैकी 19.35 गुंठे जमिनीचा विषय आहे. पान नंबर 1139 वर काय सदर जमीन दैनिक सागर वृत्तपत्राच्या जाहीर नोटीसने आलेली आहे. कोणाकडं, याच्याकडं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला आणि त्याच्या मार्फत श्री विक्रांत गिरीश संसार याच्या नावावर आलेले आहे त्यांनी. आणि खरेदी खतातले 5 अजून चौथा ऑप्शन काय हे पान नंबर 2139 वर ती दैनिक सागरची नोटीस आहे संपूर्ण पानवर. आणि सदर पान 2539 वर काय तर सदर जमीन खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेला आहे हे नमूद आहे. पण त्यांनी तो नकाशा जोडलाच नाही वाटणी पत्राचा. म्हणजे हे संपूर्ण मी केलं असं त्याला दाखवायचा होता. नक्कीच उद्याच्या मीटिंग मध्ये काय निष्पन्न होणार तुम्हाला. तर त्यांना उद्याच्या मीटिंग मध्ये बाळराम शेठ साहेब तर माझ्या पाठीशी आहेतच. आणि उद्याची तारीख किती आहे 24 आणि 25 तारखेला कोर्टात पण केस आहे. माझे वकील आदरणीय अरविंद तांबले साहेब यांनी 16/11 आहे वाटतं 16/11/2024 रोजी त्यांनी डॉक्युमेंट मागितलेले होते. तर आम्हाला सदर सामनेवाले यांनी डॉक्युमेंट द्यावेत. काय द्यावेत वाटणी पत्राचा नकाशा त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे खरेदी खताचं दस्त चुकीचा आकारफोड आणि हे सर्वांनी संगनमताने केलेलं आहे. म्हणजे काय संगनमताने केलेलं आहे म्हणजे त्यांनी जे मोजणी नंतर 21/9/2020 रोजी मोजणी झाल्यानंतर जे आकारफोड केलंय तिथेच ते कंप्लेंट फसलेत. म्हणून मला जे वर दिले गाडगे साहेबांनी देवतुल्य गाडगे साहेब सोमनाथजी गाडगे साहेब यांनी का नुसतंच न दिला का. अरे जसा यमाने दिला होता वर का हे दिले होते त्यांचं नाव काय साहेब याला सत्यवान सावित्री. सत्यवान जो मेला होता ना पण त्याला वर जसा तो वर आहे आणि ते त्याच्यात मी जिंकतोच. कारण त्या वरानुसार चुकीच्या आकारभावानुसार त्याला फक्त 7 गुंठ्याचे पैसे मिळतात कॉरिडॉर महामार्गाचे. कोणाला विक्रांत गिरीश संसार आहे. याचा अर्थ त्यांनी कप्रत नकाशातला माझ्यातला दक्षिणेकडे इच्छा असला 1 अंक हा पोचलेला आहे सिद्ध होतं. आणि मी बघितला त्याने एक दिवशी हा खोलला होता बोचका. मी आलो कुणी त्यावेळचे तलाठी कोण हे विक्कड साहेब संजय विक्कड साहेब. तर मी बघितलं पण माझ्यात
1 अंक होता आणि त्याच्यात 2 अंक होता. पण आता ते मला देत नाही कप्रत नकाशात 10-12 अर्ज केलेत, कारण तिथंच सगळे आहे आणि ते वाटणीपत्रानुसार बरोबर आहे. मी कप्रत नकाशा पण लावला सगळीकडे, ते मी आणणार आहे सगळे. आता ज्यावेळी पत्रकार परिषद 3 तारखेला ते बोलण्यासाठी आणि लोकांना प्रत्यक्षिक पुराव्यासहित दाखवण्यासाठी आणणार आहे. पण त्याच्या अगोदर आता तुमचा प्रश्न आहे का उद्याच्या मीटिंग बाळराम शेटने ते माझ्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्याने माझ्यासाठी 3-4 वेळा तहसीलदार साहेबांना फोन केला आणि ते सकारात्मक आहेत. ते मला बोलले 2-3 का गोंधळी तुला न्याय देतो मी. पण ते काय कोणाचा फोन येतो काय माहिती, कोणतरी नेता त्यांना हे करतो, भडकवतो, परत ते हे करतात, रिवर्स येतात. तसेच पवन चांडक साहेब, रामदास दादा मनसेचा, आम्ही बरोबर गेलो होतो त्यावेळी बोलले तुझा दिवाणी दावा चालू आहे. साहेब बरं तेच तर आहे. तिथं ते त्यांनी खोटा अफिडेव्हिट केलं. मी ज्याला 3 लाख दिले होते त्यांनीच खोटा अफिडेव्हिट केले. आता आम्ही गेलो होतो त्या आपल्याला 12 पाणी अर्ज केलेला आहे का सदर अफिडेव्हिट मिळावा म्हणून, आणि त्या अफिडेव्हिटचा अपील अर्ज 12/12/2024 रोजी केलेला आहे. तर त्याच्यात 2 अपील तारखा झालेल्या आहेत आणि 14/1/2020 रोजी न्यायाधीश 1 जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सत्र न्यायालय अलिबाग त्या मॅडम काय म्हटलं मला, गोंधळी तुम्ही एक काम करा, वरिष्ठ सर दिवाणी न्यायालय पनवेल येथे एक साधा अर्ज करा. तिथं त्यांचे पवार मॅडम म्हणून आहेत त्या न्यायाधीश, त्यांना भेटलो मी. अरे गोंधळी तुझा एवढा मोठा अर्ज ते कधी वाचणार मी, तू जरा थोडक्यात लिही ना. मग मी थोडक्यात लिहिला त्यांना 6 पानी 12 पानी होता आणि त्यात पुरावे होते. मॅडम बरं किती 1 तासाने वाचाल तुम्ही, तुम्ही तर एवढे हुशार आहात जज आहात. तर तुम्ही 6 पानी केला. अहो अजून बोलतो मोठा वाटतो मला. बरं मॅडम त्याच्यात याने खोटा अफिडेव्हिट हे दिसायला पाहिजे ना, हे त्याच्यात मुद्दे तर यायला पाहिजेत. मग हसल्या मॅडम. तर ते मला मी गेलतो त्या दिवस, आता मंगळवारी ते पण देणार आहेत. मग सोमवारी मला कोर्टाची केस पण आहे आणि त्यांना सांगितलं चांबळे साहेबांना 4 वस्तू या मिळायला पाहिजे. 2 वेळा तर आलेच नाही ते तारखेला समोरचे वकील आलेच नाही. मी त्यांच्या पाठीशी असतो ना, मी दांडी मारतो. माझ्या साहेब आता एवढ्या दांड्या झालेत ना, मला कंपनी लेटर सुद्धा काढले. एक तर काढले पण दुसरा पण आता निघू शकतं, कारण या आरामखोरांच्या मुलं सगळं झालेलं आहे. काकांची जमीन मी विक्री केली, असे 7-12 केले होते आणि मी 12 झाल्यानंतर पनवेल इथंच उपोषण केलं मी. माझे त्यावेळी काका सोबत होते, त्यावेळी कातबाने होते सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कातबाने साहेब. हे पण देवासारखे माझे पोलिसातील सगळे देवासारखे माझ्या पाठीशी आहेत. ही वेशभूषा का साकारले याचं कारण आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतातल्या देठालाही कोण हात लावत नव्हता, एवढा दरारा होता साहेबांचा महाराजांचा. पण आता इथे हे आरामखोर डबल जमीन नावावर करत आहे. आता बघा मी 19 गुंठे जागा विक्री केले. या नालायक तहसीलदाराने विजय तलेकरने खरेदी खतातले 5 व इतर 2 असे 7 ऑप्शन लावून कंसासारखा अपराध केलेला आहे. तरी लोकांना सांगते अरे बरोबर आहे, काय बरोबर आहे, साला समोर आहे माझ्या, बघतो तुला. इतका राग आहे. त्याला कोणतरी अधिकारी कोणतरी नेता वाचवायचा प्रयत्न करतो. नेत्याला माझं हे सांगणं, अरे मला फोन कर, तुला सांगतो तू शिवाजीचा विचाराचा आहेस का. अरे बघ त्यांनी काय केले हरामखोरांनी. मी जर मेलो असतो माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असता. हे सब तुम किया है असा तो वल्ला बोलत होता. माझे सोयरे आहेत, माझे सासरे माझ्या भावाचे रामदास दादा, त्याला बोलतो नामदेव गोंडली का मिठा दिया है माई. माझ्या गावातल्या सरपंचाला सांगतो नामदेव गोंडली को 40 लाख दिया आहे. इतका खोटा बोलतो तो. आणि हे सब तुम किया है असं सांगत होतं काकाच्या समोर, तरी काका माझे काहीच बोलत नाही. आणि अतिक्रमण असल्यामुळं काकांच्या याच्यात ते मला बोलले तुला आता मला नवीन रेट द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी या षडयंत्र बरोबर राखला होता, पण मी वाचल्यामुळं त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा त्यांना केलेला आहे. पण आता ते काका त्यांना काहीच बोलत नाही. अरे ज्याने तुमची जमीन नावावर केले त्यांच्या विरुद्ध, आणि माझ्या बरोबर 2 वर्ष होते, सगळे अर्ज त्यांचे आहेत. सुनील गोंधळी, परशुराम सीताराम गोंधळी म्हणजे काळ यांचे संपूर्ण माझ्या सोबत होते ते. आता गेले ना आता राजपूत साहेब हे पण होते, यांना माहित आहे ते काका माझ्या सोबत होते. कातबानी साहेबांनी पण तसा अर्ज दिलेले का बाबा परशुराम गोंधळी आणि हे उपोषणाला बसणार आहे हे माहित आहे. आणि आता जे ठाकरे साहेब आहेत ते देव आहेत माझ्यासाठी, त्यांच्यामुळे मी माझी नोकरी साबूत आहे. आता नोकरी पण गेली असती. 13वी पत्रकार परिषद मध्ये असं काय भांडाफोड करणार आहे तुम्ही? भांडाफोड असं करणार आहे का त्यांनी समोरासमोर यावं. कोणी मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. दत्तात्रय नवले साहेब हे आता सदर प्रकरण कॉरिडॉर महामार्ग त्यांच्याकडे गेलेला आहे. त्यांना पैसे देऊ नयेत, याद राखा. यांना पैसे देऊ नयेत. कुठल्या पण नेत्याचा फोन असेल तर मला सांगा त्याला फोन करायला, कारण चुकीचा आकारफोड आव्हानित केलेला आहे. 17/12/2024 रोजी वरिष्ठ स्तर न्यायालयात दिवाणी दावा प्रकरण क्रमांक 270
223 चालू आहे. आता कोर्टाची केस चालू आहे. परत चुकीचा अफिडेव्हिट दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी ज्यांच्यासाठी मी भांडतो त्याच सुनील गोंधलीने केलेलं आहे. त्याची कोर्टाची 2 तारखा झालेल्या आहेत. 3री तारीख पण मिळेल. ते संपूर्ण प्रकरण मिळेल. अधीक्षकला निलंबित केलेलं आहे. अधीक्षक तिथं दिसत नाही. ते मला बोलते जास्त विचारू नका मला. अधीक्षक प्रवीण बांदोडकर कोण आहे याला ते दिसत नाही. त्याच्या काका गेलेच नव्हते तिथं खोटा अफिडेव्हिट करायला. काकांचं त्याच्यात काय या नाही पण ते पुत्र सांगतात का माझा 7/12 आता बरोबर आहे. म्हणून सदर भांडा बोर्ड मध्ये असं करणार आहे का यांनी सगळ्यांनी यावं. आणि आता जे मला संदर्भीय पत्र तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना देऊन काय म्हटलेलं आहे का नामदेव गोंधलीचा याचा पूर्ववत केलेला आहे. काय पूर्ववत केलेला आहे. 7/12 केलेल्या बरोबर आहेत का. फेरफार केलेल्या बरोबर आहेत का. हे त्यांनी माझ्या समोरासमोर यावं. मागून बोलू नये. थांबा जरा त्याच्यात आहेत ना. ती मोठी केस आहे. आरामखोर असेच गरीब शेतकऱ्यांना फसवतात. त्यांनी बनवले 7/12 अगोदर बंद केलेले परत चालू केलेले आहेत. आणि फेरफार केलेले 3889 3890 यांना वाटणी पत्राच्या याचा संदर्भ आहे नकाशाचा. आणि सदर शेवटचा फेरफार 3892 हा अधिसूचना 2022 दाखवून मंजूर केलेला आहे. व सदर जमिनीला 23/7/2019 रोजीची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची महाराष्ट्र शासनाची नोटीस आहे. म्हणजे सदर जमिनीला 2019 अधिसूचना अगोदरच लागलेली आहे. हे काहीतरी गरीब शेतकऱ्यांना फसवतात. यांचं जवळलेलं यांचं या रांजाच्या पाटलाचा हे झाला केला ना तसे करायचे हे लायकीचे आहेत. पण आपण कुठेतरी विचार करतो. आता विद्यमान तहसीलदार हे चांगले आहेत. त्यांनी काय केलेलं नाही. पण त्याच्यावर मी भडकलो. पत्रकारांना बाईट देत नव्हते. मी झालं साहेब तुम्ही काय येत नाही. मग तुम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही निरपराध आहात. पण अगोदरच्याने काम चुकीचं केलेलं आहे. हा प्रकाश खैरे आरामखोर आहे. यांनी सांगितलं का नामदेव गोंधली मारणार आहे तुम्ही करा. अरे यांनी माझाच काय कोणाचाच करू नये. आणि जे गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल. आता माझी बायको ची दागिने संपूर्ण मोडलेले आहेत. मी माझे कंपनीचे पगार मला येत नाही कारण संपूर्ण लोन बिन घेतलेलं आहे. आणि त्यांच्या एक खोटा अफिडेव्हिट वगैरे केले. त्यांना 3 लाख दिले होते मी. तरी ते मला मारायची धमकी दिली होती. तुझे हातपाय तोडून तुला हॉस्पिटलला ऍडमिट करीन. अरे का मेरेला याचं दूध पिले का मी. अरे साला माझा नातेवाईक आहे. तुम्ही मानसीदाईकडे आलो होतो त्याने तुझ्याकडे दिलं. तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे ना. हे असं काहीतरी चुकीचं यांचा भांडाफोड सगळ्यांना यांना आमंत्रित केलेलं आहे. सगळ्यांनी यावं पत्रकाराला काय आव्हान करायला महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना मी आव्हान केलेलं आहे का तुम्ही सगळ्यांनी नामांकित पत्रकारांनी यावं. त्यांचं काय असेल मानधन मी बोलत नाही.